राज ठाकरे हे खोट्या धनुष्यबाणाला चुंबन घेत असल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय। हुकुमशहांना साथ दिल्यानं राज ठाकरेंना इतिहास देखील विसरून जाईल असा टोला त्यांनी लगावलेला आहे। सविस्तर पाहूयात। राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतात। राज ठाकरे चोरीच्या धनुष्यबाणाचे चुंबन घेत असल्याचा टोला संजय राऊतांनी लगावलाय। राज ठाकरेंनी ईशान्य मुंबईत केलेल्या प्रचारावरून संजय राऊतांनी राज ठाकरेंवर टीका केली। राज ठाकरेंनी हे नकली धनुष्यबाणाला मतदान करत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। महायुतीचा प्रचार करण्याऐवजी राज ठाकरेंनी मनसेवर मेहनत घेतली असती तर पक्ष वाढला असता असा टोलाही राज ठाकरेंनी लगावलाय। तो डुप्लिकेट धनुष्यबाण आहे, तो शिवसेनेचा नाही, तो बाळासाहेब ठाकरेंचा नाही, चोरलेला आहे। चोरीच्या मालावर ते हक्क सांगतायत। राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेत आहेत, कळलं का? ते नकली ओठ आहेत। राज ठाकरे यांनी स्वतःच्या पक्षासाठी इतकी मेहनत केली असती तर कदाचित त्यांच्या कार्यकर्त्यांना चांगले दिवस आले असते। महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही असंही राऊत म्हणाले। ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावण्याचा निर्णय घेतलेला आहे, ज्यांनी महाराष्ट्र लुटला, त्या पक्षाचे हे नेते आहेत। याची इतिहासात नोंद राहील। लक्षात घ्या, महाराष्ट्राच्या इतिहासात, संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही, असणार नाही। संजय राऊतांच्या आरोपांवर मनसेनेही पलटवार केलाय। संजय राऊतांमुळे शिवसेना फुटल्याचा आरोप त्यांनी केला। आताही संजय राऊतांमुळे अनेक ठाकरे समर्थकांचं तोंड पोळल्याचा आरोप मनसेने केलाय। संजय राऊत म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आहे। बाळासाहेबांच्या शिवसेनेवर जर त्यांनी मेहनत घेतली असती तर कदाचित ते फुटण्यापासून वाचली असती। तुमच्या कृष्ण कृत्यामुळे सगळे जे जुने शिवसैनिक आहेत ते खासगीत सांगतात ना, संजय राऊतांमुळे आज आमचं मशालीने तोंड पोळायला लागलेलं आहे। राज ठाकरेंनी दिलेल्या बिनशर्त पाठिंब्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं राज ठाकरेंवर थेट टीका करायला सुरुवात केली। पुढच्या काळात उद्धव ठाकरे विरुद्ध राज ठाकरेंच्या संघर्षाचा आणखी एक अंक पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही। राजेश गुप्ता, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।